सर्वात मोठी बातमी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. राज्यभरातून या योजनेला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारकडूनही या योजनेचा जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच आता शिंदे सरकारची ही बहुचर्चित योजना अडचणीत आली असून राज्य वित्त विभागाने यासाठी होणाऱ्या खर्चावरून चिंता व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर. राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 46,000 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यावरूनच राज्य वित्त विभागाने या योजनेसाठी होणाऱ्या एकूण खर्चावर चिंता व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळात चर्चा होण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागाने महिला व बालकल्याण विभागाच्या वर्षभराच्या कार्यक्रमांसाठी आधीच 4,677 कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र तरीही लाडकी बहीण योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. राज्याची आर्थिक स्थिती पाहता आवश्यक निधीची व्यवस्था कशी केली जाईल याबाबत वित्त विभागाला चिंता आहे. तसेच आतापर्यंत 40 लाखांहून अधिक महिलांनी यासाठी नोंदणी केली असल्याची माहितीही समोर आली आहे.